फक्त घेणार एवढं माहिती होतं. आणि त्याच्यानंतर आमचा ग्रामपंचायतचा कार्यकारीचा ग्रुप आहे. समजा आम्ही मिटिंगला हजर नसू, मान्य आहे आम्हाला की चूक झाली असेल किंवा हे, तर त्या ग्रुपवरती जर माहिती दिली असतं आम्ही निदान परत येऊन त्याच्यावरती चर्चा चित्र दिन माहिती केला असतं. याच्यावर अजून अधिक माहिती मला प्रियांका दिलाय पाहिजे. माझ्या सर्व सदस्यांचं असं मत आहे का मी बोलावं, कारण काय होतं मी बोलले का मी टार्गेट करते. त्याच्यामुळे आम्ही मिटिंगला आलो नसेल, बाळगोनाचं असं म्हणणं होतं मागच्या मिटिंग ग्रामसभेत का सगळे सदस्य खोटं बोलतात, दबाव आणतात. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही, आम्ही कोणाच्याही दबावाखाली बोलती नाही. तर आम्ही ऐका, मासिक मिटिंगला आलो नसेल, सॉफ्टवेअर घेतलेलं हे आम्हाला माहिती नसेल, ते आम्ही मान्य करतो. समजा मॅडमने सांगितलं नसेल, पण आमचे ग्रामपंचायत कार्यकारी हा ग्रुप आहे 11-12 सदस्यांचा. मॅडमने असं ठरवलं होतं किंवा भाऊसाहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं, जी काही म्हणजे नाही का ग्रामपंचायतमध्ये समजा सगळ्या नाही एकत्र शक्य नाही किंवा मुख्य काही कामं असेल तर त्याच्यावर मेसेज केला जाईल किंवा त्याच्यावर सांगितलं जाईल. आम्हाला कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही आणि सॉफ्टवेअर खरेदी केलं हे बिल सुद्धा आम्हाला दाखवलं. समजा आम्ही त्या मिटिंगला आलो नाही, आम्ही नंतरच्या मिटिंगला मे महिन्यात आम्ही सगळेजण मिटिंगला हजर होतो. मॅडमचं काम होतं ना आम्हाला सांगायचं होतं हे एवढं बिल आहे, तुम्ही आले नव्हते, त्याला काय कोणी आणि तुम्ही सगळे म्हणताय सदस्यांनी राजीनामा द्यायचा. सदस्यांना काही माहिती नसेल तर सदस्यांना बळच ओढू नका. आणि डॉक्टर साहेबांचा एक मुद्दा मला रास्त वाटला, बरोबर आहे. आज गावाला पिण्याच्या पाण्याची आणि आरोग्याची सगळ्यात मोठी गरज आहे. सगळ्यात अगोदर त्याच्यावर फोकस केला पाहिजे, कारण आपल्याला निवडून दिले. आज त्यांच्या आरोग्याची आणि पाण्याची काळजी खरोखर आपण घेणं आपली जबाबदारी आहे. हे सॉफ्टवेअर हे सगळं काही नंतर असेल, हे सर्वसामान्य जनतेला माहित सुद्धा नाही हे सॉफ्टवेअर काय आणि तुम्ही जिकडचं तिकडे जाऊ नका आणि सदस्यांवर ढकलायची कामं बंद करा. दोन मिनिटं हे पा गेल्या वेळेस सदस्यांची हजेरी घेतली तुम्ही, कोणी काय विषय मांडला, काय झालं काय नाही. तर गेल्या वेळेस मी असंच आहे, शूटिंग सगळ्याकडे शूटिंग आहे. आता सन्माननीय सदस्यांनी म्हणले बाळूदादा असं म्हणला, बाळूदादा काय म्हणला त्याच्यात तुम्ही पाहू शकता. मी काय म्हणतो का एका मिटिंगला असा विषय झाला का आपल्याला असं सॉफ्टवेअर घ्यायचे. तर मी काय सांगितलं तर ते सॉफ्टवेअर घेताना आम्हाला त्याच्यातली अक्कल नाही, बरोबर. आम्ही काही तुमच्या एवढे एज्युकेटेड नाही. आणि ग्रामपंचायतला तुम्हाला वाटतं शासनाने सुद्धा नियम करावा का ज्याला अक्कल आहे ना, आता डिजिटल झालेली दुनिया, काहीतरी कॅटेगरी लावा त्यांना उभं राहिला सुद्धा सभासदांना. हा एवढा काय म्हणजे ग्रॅज्युएट तरी असावं कमीत कमी. आमचं शिक्षण कमी, आता ते लोकशाहीनुसार आम्ही उभं राहिलो म्हणून आलो, त्यात काही आमचा दोष नाही. जेवढं शक्य आहे तेवढी कामं आम्ही लोकोपयोगी करायचं काम करतो. परंतु हे सॉफ्टवेअर कॉम्प्युटर हे आमच्या आकलनाच्या पुढचं आहे. आणि त्यानुसार त्या मिटिंगला जो विषय झाला तर मग असं सॉफ्टवेअर घ्यायचंय. वरुणा साहेबांचा पण आदेश डिजिटल ग्रामपंचायत झाले पाहिजे. आपलं सगळं एका स्कॅनरवर स्कॅन केलं तर सगळी माहिती येणार. आम्ही म्हणतो ते जर उपयुक्त असेल आपल्याला, हे 2 मिनिटं ऐका, उपयुक्त असेल तर ते घ्या. परंतु आम्हाला त्याच्यात ते अक्कल नाही. आखलीवाले हे मला वाटतं इंजिनियर क्षेत्रात आहेत, या IT क्षेत्रात आहेत, याचा सल्ला घ्या. सल्ला घेऊन ते गरज असली तर घ्या असं आमचं म्हणणं होतं. तर आता सन्माननीय सदस्य म्हणले की बाळूदादा म्हणले की दबाव आणला. मी असं म्हणलोच नाही पुढे यांच्यावर काय दबाव आलाय. फक्त हा विषय झालेला आहे आणि काय आले आमच्या सभासदांमध्ये ताळमेळ नाही. तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट काय झालं हे पुन्हा सांगतो. 2 मिनिटं किशोर ऐकून घे 2 मिनिटं. मी काय सांगतो, वर्षभर आमची बॉडी आल्यानंतर व्यवस्थित कामकाज चालू झालं आणि आमचं ठरलं सुद्धा होतं का वर्षानंतर काय झालं का आमच्या वितंडाव झालं हे सुद्धा सांगतो का वर्षानंतर उपसरपंच पद बदलायचे प्रत्येकाला संधी. ऐका 2 मिनिटं ऐका. हा विषय झाला होता आणि याला सगळे जबाबदार ग्रामस्थ सुद्धा होते. प्रत्यक्ष मिटिंग झाली होती आणि सगळे सभासद होते. आता मी म्हणतो सगळ्या सभासदांनी या गोष्टी फक्त वर्ष झाल्यानंतर मी एकट्याने विचार सगळे सभासद. तर त्यानंतर काय झालं, ज्यावेळेस आम्ही एखादा मुद्दा मांडला का बाकीच्यांनी म्हणायचं नाही हे नको करायला. त्यांनी एखादा मुद्दा मांडला मग आम्ही त्यांना आडवं लावायचं. त्यापेक्षा नंतर असं लक्षात आलं की या आपल्या जबाबदारीत राहणार. त्यामुळे तिथून पुढं आम्ही त्या मिटिंगला जाणं सुद्धा कॅन्सल केलं आणि
हे काय चाललंय याच्यामध्ये समजा यांनी काहीतरी केलं, डुप्लिकेट आणले असतील किंवा अजून ग्रामसेवकांनी काही केलं असेल, त्याला निश्चित आम्ही जबाबदारी, आम्ही ती जबाबदारी नाकारू शकत नाही, आम्ही तेवढेच जबाबदारी. परंतु आता सभासद जे म्हणतात ना दबाव आणला, त्याच्या व्यतिरिक्त काही दिवसापूर्वी समजा टँकर बिंकर गावामध्ये आपण वाटप करायचं, या आमच्या ग्रुपवर काही त्याच्या आधीच्या रात्रीचं व्हायचं. आता कोण त्यांना माहिती करून देतो, कोण फॉरवर्ड करायचं हे सगळ्यांना माहिती, परंतु सभासदांचा एकमेकांमध्ये ताळमेळ राहिला नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण त्या मिटिंगला जाणं आमचं झालं नाही. त्याबद्दल मी गावाची प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून ते अक्षम्य गुन्हा घडलेला आहे, मिटिंगला मी पुढे गेलो नाही. आणि हे जे डिजिटल झालेलं याच्यातली मला काडीचीही अक्कल नाही. मला जो आवड आहे त्याच्यात मला छंद आहे. आणि जर गावचा आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं किंवा दत्ता भाऊनी सुद्धा चांगला मुद्दा मांडला, जर तुम्हाला याच्यात कळत नाही तर तुम्हाला राहण्याचा अधिकार सुद्धा नाही. आणि बरोबर आहे डॉक्टर साहेब, तुमचं बरोबर आहे. जर आता दुनिया पुढे चालली तर मागच्या माणसांच्या ताब्यात येऊन तरी काय फायदा आहे. परंतु जे एज्युकेटेड लोक आहे, सुशिक्षित लोक आहे, मला वाटतं याच्यामध्ये सगळ्यांना कमी शिकलेले थोरात आणि अण्णा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असत. आता मी बोलतो ते साहेब मोठा दिसतोय, शिक्षण आणि कमी, त्याच्यामुळे जर असं काय असेल तर प्रकाश शेडीवर तुमची सुद्धा माफी मागतो. कमी ना तुमची सगळ्यांची इच्छा आहे तर मी राजीनामा द्यायला दिलाच पाहिजे, कारण मला अक्कलच नाही दिली. बरोबर आहे वस्तुस्थिती. कारण आपण जर सभासदांचाच एकमेकांना मिळणार नाही, काही मुद्दा मांडायला गेलं तेच भांडणं व्हायचं. आमची तिथं भांडणं व्हायची. पुष्पाबाईने आज मुंबईला गेलेले आहे, मला तिथून त्यांनी ग्रामपंचायतमधून बाहेर काढलं. तर सभासदांच्या जर मारामाऱ्या व्हायला लागल्या काय तिथं राहण्यात मजा आहे. ही वस्तुस्थिती. मला आता सरपंच आहे बरोबर नाही आणि तर ते बरोबरच नाही, व्हायला लागलं तर नाही भांडण मारामाऱ्या पण काय तिथं जाता भांडायला गेलं तर मारामाऱ्या करायला गेलं आणि वाद कशाला वाढवायचं. त्याच्यामुळे त्या विषयात आम्ही तुमचे मुद्दे एकदम, तुमचे जे प्रश्न आहेत ते एकदम रास्त आहे आणि त्याला उत्तर द्यायला ग्रामसेवक सरपंच एक सक्षम आहे. आणि जर त्यांच्याकडून तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही पुढची कारवाई करा. काय ते सिद्ध होईल त्याला त्याच्यात दोषी, त्यांच्याबरोबर आम्ही दोषी राहणार आहे, आम्हाला शिक्षा होणार आहे, ती भोगली पाहिजे. कारण मान भेटतो म्हणजे आत्मान सुद्धा घेतलाच पाहिजे ना. मानाची जिथं अपेक्षा आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही मिरवितो, हात पुढे शाल घेतो, तुम्ही उतरलेला प्रश्न किंवा तुम्ही काय बोलले तर ते सुद्धा स्वीकारलाच पाहिजे. मान घ्यायचं ना 100 वेळा मान घ्यायचा तर 2 वेळा आपण सुद्धा घेतलाच पाहिजे ना. त्यामुळे सभासदांनी काही मनाव नाही घ्यायचं, आपण तेवढे दोषी एकमेकांना नका ढकलू. आणि सभासदांनी सुद्धा फक्त वैयक्तिक कामासाठी आपण तिथे गेलोच नाही ना. आता जाऊ द्या डायरेक्ट सांगतो, प्रियांका ताई माझ्या बाळूदादा असं बाळूदादा तसं मागच्या वेळेस म्हणले सुधामनगर बाळूदादा म्हणतो रस्ते करायचे नाही. आता जागाच नाही तर पुढे रस्ते करायचे, गोटे झाले पूर्ण त्या गोळामध्ये. आताही मला पंडित साहेबांनी सांगितलं बुवा आम्ही गोटे काढतो, तुमचे रस्ते करू. आता आपण संभेरा वस्ती साहेब डोंगरेडा तिथून इस्टिमेट केलेले, जे जे आम्हाला आमच्याकडे ज्या तक्रारी त्या आम्ही निवारण करण्याचा रस्ते झाले, पाणी झालं, कचरा झाला, याबाबत आमच्या तक्रारी आल्या. आम्ही वारंवार ग्रामसाहेब सरपंचबाई यांच्या मागं लागून ते सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु हे डिजिटलचं ज्ञान आम्हाला नाही. पुन्हा एकदा मी सर्वांसमक्ष सांगतो माहिती अज्ञान लपवणे त्या अर्थ नाही, जे अज्ञान आहे ते अज्ञान आहे. आणि प्रियांका त्याचा नेहमीच विषय असायचा का त्यांचं काहीतरी ते नोंदीचा काहीतरी विषय ग्रामसेवक त्या दर मिटिंगमध्ये ती मांडली. आता तो जर विषय ग्रामपंचायतच्या आधिपत्यात जर आहे, ग्रामसेवकांना आम्ही त्यावेळेस सांगितलं का तुम्ही काय लिगल असेल तुम्हाला ज्ञान नसेल तर वरच्या यांना विचारून घ्या, वरच्या अधिकाऱ्यांना विचारा आणि ती नोंद करून टाका. तुमच्या याच्यात नसतं समोरच्या पार्टीने काय वेळ दाखल केलेले. समजा 2 वैयक्तिक भांडे तर त्या भांडणामध्ये ग्रामपंचायत काय करू शकणार आहे? थांबणारच ना. कोर्टात जर त्यांची भांडणं चालू आहे थांबणारच ना ग्रामपंचायत. कसं काय करणार आहे? मग हे जर सदस्यांमध्येच भांडणं चालू आहे तर काय गावचा विकास होणार आहे? त्यामुळे काही जो गावचा ग्रामसभा निर्णय घेतो आम्हाला मान्य, एवढंच मी सांगतो. आणि सभासदांचा ताळमेळ नाही हे पुन्हा एकदा सांगतो मी सर्वांना. आणि ते सॉफ्टवेअरचं पुन्हा एकदा सांगतो की विषय मीटिंगमध्ये झाला होता, त्या मीटिंगचं प्रोसिडिंग असेल, त्याची उपस्थिती असेल, मग कोणीतरी आता मुद्दा काढला का ते प्रोसिडिंग असेल, उपस्थिती असेल, त्यावेळेस तो विषय झाला. आणि आम्ही जयरामांनी सुद्धा तेच सांगितलं होतं का आम्हाला त्याच्यातली माहिती नाही, तुम्ही व्यवस्थित त्याची माहिती घेऊन खरंच गरजेचं असेल तरच ते करा. या आम्ही दोघांनी पण त्यावेळेस सांगितलं होतं. नाही म्हणत काय आणि खरं बोलावं नसेल काय होतं, नुसतं बहुमत आहे म्हणून काहीतरी बोलणं काय नाही. सत्य असत्याशी मन केली ग्वाही, म्हणजे सत्य काय असत्य काय याला पहिलं आपलं मन ग्वाही करा.
त्यामुळे जे सत्य परिस्थिती ती मी तुमच्या पुढे सांगितलेली. आता काय निर्णय घ्यायचा तर तुम्ही पहा. 2 मिनिटं बघा मला बोलू द्या. बाळगोबा म्हटले मीटिंगला भांडण होती. मी जर सगळे सदस्य उपस्थित आहे, मी माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी कधी भांडण केली? माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी मी कधी ग्रामपंचायतीमध्ये भांडण केले हे सगळ्या सदस्यांनी सांगायचं. आणि बाळूदादाचा क्रॉस फक्त सुहास आहे बरोबर आहे, बाकीच्या सदस्यांबरोबर नाहीये. आणि आम्ही कधीच बाळूदादाला म्हणजे नाही का बाळूदादाच्या वाईट मातावर किंवा बाळूदादासोबत भांडण नाहीये. त्या दोघांमध्ये काय झालं असेल ते पदावरून झालेलं आहे. ते याच्यात बाकीच्या सदस्यांना ओढायचं अजिबात कारण नाहीये. आणि माझं गैरसमज दाखल हो किंवा काय हो, मी भाऊसाहेबांना याच्यानंतर म्हणलेली सुद्धा नाही का माझी वैयक्तिक फोन करा किंवा काय हो. त्याच्यामुळे ना बाळूदादा प्रत्येक वेळी ऐका 2 मिनिटं ऐका, पुन्हा ऐका. आता हो दे सर्व सदस्य होते तुम्हाला ऐकून द्या. 2 मिनिटं राहू द्या, गावचा विकास राहू द्या बाजूला. ऐका 2 मिनिटं. हो 2 मिनिटं थांबा. गेल्या वेळेस काय झालं? कचरा डेपो गेल्या पंचवार्षिकला संपूर्ण कचरा मी माझ्या वावरात टाकत होतो. भाऊसाहेब होते, प्रकाश सरपंच होते. त्या कचरा डेपोला मी ह्यावेळेस सुद्धा तयार होतो. तर सन्माननीय सदस्य म्हणजे तिथं खटाच का घेतला, त्याला जाळीच का मारली. आता माझ्या तिथं जर जनावरं चालायला जातात, लोकांची जातात, माझी जातात, कचरा उडतो म्हणून जाळी मारा. आणि खटाच का घेतला, जाळीच का मारली? अरे हा काही प्रश्न आहे का? खटाच गरजेचं होतं. त्याला सभासदांनी साथ द्यायची. मी गावचा कचरा काय मला ते कचऱ्यापासून पण नाही का काही. संजू भाऊसाहेब आहे का काही? कचरा मी गावचा कचरा माझ्या वावरात नेऊन टाकायचा. 5 वर्ष टाकला. मग मी त्याला विरोध केला. मग यांनी इकडं जवळीकडे विचारायची जागा दिली, तिकडे घेतलं, चांगलं झालं. पण तिथून विरोध चालू झाला. आणि कचरा काय मला पैसे भेटत नाही, कमाई का तिथं? उलट माझ्या लोक मला शिव्या घालायला ते गावचा कचरा तू तिकडं तू जानवर. तिथून पुढं बिघडत चाललं. सदस्य आता काही म्हणले तरी काय नाही. आता त्याचं त्याला माहिती त्याने आपल्याला करावं भूमीमध्ये आपण थोडी खेळण्याची बाब आहे. हा चर्चा मासिक मीटिंगमध्ये किंवा साईडला बसून एकत्र समाजासमोर घेण्यापेक्षा अंतर्गत वाद मतभेद, कुणी पद सोडलं नाही, कोण नाही सोडलं, स्वामी जोमी सगळ्यांना माहिती आहे. मागच्या पंचवार्षिकीला शेठची गाडी माझी मंडळी होती. विनायक दादा असतील, विष्णूबाबा असतील, आमचे घरी आली होती गाडी. सगळ्या समाजाला माहिती आहे. 5 वर्ष शब्द कोणी दिले, कोणी शब्द पाळले नाही. आणि समाजामध्ये मागच्या 15 वर्षाच्या उपसरपंचांनी काय काम केलं आणि ह्या वर्षी उपसरपंचांनी 2-2.5 वर्षात काय काम केलं. माझं एकच म्हणणं आहे, मी 10 रुपयाचं का मी ते आणलं उपसरपंच म्हणून. मागच्या पंचवार्षिक उपसरपंच तुम्ही मगाशी आमच्या शेट्टीच आहेत. मागच्या पंचवार्षिकमध्ये उत्तम नाना गोत्राळ आणि राजू आहे हे 2च सदस्य मिटिंगला असायचे. उपसरपंच पुढे हजर असायचे. बरोबर ना? मला सांगायचं ऑन कॅमेरामध्ये शेट बोलते ते का मागच्या मिटिंगला उत्तम नाना गोत्राळ आणि राजू शेट आहे दोघंच उपस्थित राहायचे. उपसरपंच हजरच नव्हते. अहो मग जे चांगलं काम करते, सगळ्या गोष्टी करतात, त्याचा विचार तुम्हाला फॉलो करायचा नाही. इलेक्शन व्हायच्या अगोदर सरपंच म्हणून शेट्टी मला बोलून घेतलं. सुषमा बाबुराव दाते शेट्टी स्वतःहून सांगितलं या मी बोलतोय ना. आता मी बोलत असताना हेच झाले. मासिक मीटिंग मध्ये हेच झाले. सगळे सदस्य बाकीचे नालायक, एकच सदस्य चांगला असं नाही होत. समाजात आहे ना सगळे नालायक असं नाही राहत. एक नालायक नाही होत, सगळे नालायक होते. तुमच्या म्हणण्यानुसार आमचं काय म्हणणं नाही. मला सांगायचं तात्पर्य एक आहे का ज्या उपसरपंचांना काम करत असताना हे वैयक्तिक आणणं चुकीचं आहे. विषय
सॉफ्टवेअरमुळे आनंद नाही. सॉफ्टवेअरला काय मागच्या वेळेस हजेरी झाली आहे सभासदांची, त्याच्यामुळे आनंद नाही. मी जे खरं दिवस तुम्ही सांगितलं काहीच वापायचं कारण काही कोणाला. ऐका आता मला ना या सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच एवढं सांगायचं आहे. तुम्हाला सगळ्या माणसांना पण सांगायचं आहे, ग्रामस्थांना सांगायचं आहे की ग्रामचा वाद पण याच्यातला अंतर्गत आता आपण हाताळायचं. आपले प्रश्न भले थोडेसे लेट होतील पण याच्या अंतर्गत आता आपल्याला पण कळतील काय चाललं. याच्यातला ताळमेळ बाबा सांगितलं आपल्याला. पण आता हे काही तुम्हीच बोला आम्ही तुमचं ऐकू. तुम्ही तुमच्या पहिलं क्लिअर करून घ्या तुम्हाला कळत तरुण जनता म्हणजे काय आम्ही काही म्हणजे तरुण हे तुम्हाला काय बोलतात टार्गेट केलं लोकांना कळून द्या. आम्ही टार्गेट कोणाला केलं आणि कशावरून केले म्हणजे तुम्हाला कळलं. आम्ही तिथे ग्रामपंचायत सदस्य आहे सरपंच का अध्यक्ष तिथे एक मिनिट ओके ते काय आता अंतर्गत कसं काही चर्चा या ठिकाणी नाही आहे. आपण या ठिकाणी ग्रामस्थांचे विषय सोडवण्यासाठी आलेलो आहोत. कृपया शांतता राहा. विषय हा सॉफ्टवेअरचा चालू होता. विषय हा सॉफ्टवेअरचा चालू होता. सॉफ्टवेअर खरेदीबाबत तर मी मागाशी पण सांगितलं मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राजमध्ये भाग घेण्यासाठी सॉफ्टवेअर खरेदी केलं गेलं होतं. शांतता राखा. शांतता मूळ मुद्द्यावर परंतु सॉफ्टवेअरच्या 2 मिनिटं 2दा तुमचा आहे ना 2दा तुमच्या मॅडम 2 मिनिटं 2दा 3दा तुमच्या म्हणण्यात आलं ते सीओचं लेटर होतं सीओच्या रूल आहे. तर आम्हाला ते आता तुमच्याकडे कदाचित अवेलेबल नसत पण मॅन्डेटरी आहे. सॉफ्टवेअर परचेस करत नाही ग्रामपंचायतीला मॅन्डेटरी आहे. हे बरोबर नाही माझ्याकडे नाही ते लेटर त्यामुळे मॅनेजर आहे